श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एक स्वामी समर्थ साधा भक्त होता. तो स्वामींवर खूप प्रेम करायचा, रोज नामस्मरण करायचा, पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत टोचत राहायची, की तो सतत मांसाहार करायचा आणि त्यामुळे त्याला कदाचित वाटायचं, की स्वामी त्याला स्वीकारणार नाहीत. गावातले अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. काही लोक म्हणायचे, की सेवा करायची असेल तर सर्व नियम पाळावे, तर काही म्हणायचे श्रद्धा महत्त्वाची. पण त्या भक्ताच्या मनात सतत अपराधीपणा होता. जेव्हा तो स्वामींच्या फोटोसमोर बसायचा, तेव्हा एकीकडे शांतता मिळायची, पण दुसरीकडे मनात प्रश्न उठायचा, मी योग्य आहे का? मी मांसाहार करून सुद्धा स्वामी सेवा करू शकतो का? एक दिवस तो मंदिरात गेला. लोक निघून गेल्यावर तो एकटाच मंदिरात शांतपणे बसला. आपोआपच डोळ्यात पाणी आलं. म्हणाला, स्वामी महाराज, मी जर चुकत असेन तर मला मार्ग दाखवा. त्या क्षणी त्याला मंदिरात एक वेगळी शांतता जाणवली. काही आवाज नव्हता, पण मनात जणू उत्तर म्हटलं ते मनात असतं. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात पूर्ण हळूहळू बदल सुरू झाला. तो स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःकडे समजून पाहू लागला. तो सेवा करत राहिला. मंदिर साफ करणं, मंदिरांना, गरिबांना मदत करणे आणि स्वामींचे नाव घेणे. पण मनातील प्रश्न अजून पूर्ण संपला नव्हता. तो अपूर्णच होता. एका रात्री त्याला विचित्र स्वप्न पडलं. तो एका मोठ्या रस्त्यावर चालत होता. आजूबाजूला अनेक लोक होते. काही धार्मिक, काही साधे, काही चुका करणारे, पण सगळ्यांच्या पुढे स्वामी चालत होते. स्वामी सर्वांना सारखेच नजरेनं पाहत होते. त्यांना धडधडत्या मनानं विचारलं, मी तुमच्याजवळ राहू शकतो का? स्वामी हसले आणि म्हणाले, अरे मूर्खा, जवळ येण्यासाठी मन लागतं, शरीराची सवय नाही. अचानक त्याची झोप उडाली. सकाळी उठल्यावर त्याला आतून हलकं वाटलं. त्याला जाणवलं की कदाचित स्वामी शिक्षण देण्यासाठीच नाही, तर समजून घेण्यासाठी असतात. त्या दिवसानंतर तो स्वतःवर जबरदस्ती करू लागला नाही. पण प्रत्येक कृती करताना तो जागृत राहू लागला. सतर्क राहून लागला. तो विचार करू लागला की मी स्वामींसाठी काय बदल करू शकतो. हळूहळू त्याच्यात शांतता वाढू लागली. घरातली भांडण कमी झाली. त्याच कामामध्ये लक्ष लागायला सुरुवात झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्याला कळून चुकलं की सेवा म्हणजे बाहेरून बदल दाखवणे नाही, तर आतून अंतर्मनातून परिवर्तन सुरू होणं आहे. आणि त्याची खरी यात्रा आता सुरू झाली. स्वामींच्या त्या स्वप्नानंतर भक्ताचं मन जरी शांत झालं होतं, तरी आयुष्यातील परीक्षा थांबल्या नव्हत्या. काही दिवसांनी अचानक त्याच्या कामात मोठं नुकसान झालं. घरामध्ये पैशांची अडचण निर्माण झाली आणि ज्या लोकांना ते आपले समजायचं, तेही दूर जाऊ लागले. प्रत्येक दिवस अगदी ताण तणाव यांनी भरलेला होता. तुम्हाला माहित आहे, पैसा नसल्यावर जगात कोणीही किंमत देत नाही, याची देखील त्याला जाणीव झाली. अशावेळी त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला, कदाचित मी स्वामींच्या मार्गाला योग्य नाही का? म्हणून हे संकट ओढवले का? पण त्यावेळी तो पळून गेला नाही. तो रोज रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त एकच गोष्ट म्हणायचा, मला शक्ती द्या. स्वामी त्याला जाणवू लागले की पूर्वी तो सेवा करत होता उत्तर मिळवण्यासाठी, पण आता तो सेवा करत आहे स्वतःला सावरून ठेवण्यासाठी. एकदा तो खूप निराश होऊन रस्त्यावर चालत होता. मनामध्ये काळजी, डोक्यात पाणी. अचानक एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला आणि सहज म्हणला, विश्वास ठेव, संकट संपतात. एवढं बोलून तो निघून गेला. फक्त थोडा वेळ थांबला. त्या चेहऱ्याला स्वामीची झलक दिसली. घरी आल्यावर तसं मन विचित्र चित्र झालं, शांत झालं होतं. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. स्वामी एका नदीकिनारी बसले होते. भक्तांना विचारलं, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का? स्वामी शांतपणे म्हणाले, परीक्षा म्हणजे दूर जाणं नाही, तर मजबूत होणं. सकाळी उठल्यावर त्याला जाणवलं की संकट असूनही तो आधीपेक्षा जास्त स्थिर आहे. हळूहळू त्यानं आयुष्यातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली. तो आई-वडिलांशी शांतपणे बोलणे, गरजूंना मदत करणे, स्वतःवर राग न काढणे, त्याच्या मनात आता एक नवीन समज वाढू लागली. स्वामी सेवा म्हणजे स्वतःला बदलण्याची प्रक्रिया आहे. त्याच्या मनात आता वेगळ्या प्रकारे उभा राहू लागला. त्याला जाणवलं की स्वामींनी कधीच त्याला घाबरवलं नाही, उलट प्रेमानं विचार करायला लावलं. दिवस पुढे गेले तसे त्याचं आयुष्य छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडू लागल्या. अडकलेले पैसे परत परत मिळाले, घरातील वातावरण शांत झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनातली भीती कमी होऊ लागली. स्वामी बाहेर नाही, त्या आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये आहेत आणि ज्या दिवशी त्यांनी हे स्वीकारलं, त्या दिवशी त्याला आपण पहिल्यांदा खरी शांतता मिळाली. त्याच्या श्रद्धेला पूर्णपणे बदलून टाकणारं होतं. जसं जसं काळ पुढे जात होता, भक्ताची श्रद्धा वाढत होती. पण एक दिवस अशी घटना घडली, त्याच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी तो खूप थकलेला होता. दिवसभर कामात अडचणी, मनात ताण आणि रात्री घरी येऊन तो शांतपणे स्वामीच्या फोटोंसमोर बसला. त्यांनी काही मागितलं नाही, फक्त शांतपणे डोळे मिटले. अचानक त्याला जाणवू लागलं की खोलीत एखादी ऊर्जा आहे. मन शांत होत गेलं.
नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या क्षणी त्याच्या मनात एक स्पष्ट विचार आला, आता तू स्वतःला दोष देत राहिलास, पण मी तुला कधीच नाकारलं नाही. त्यानं दचकून डोळे उघडले, पण आजूबाजूला कुणीच नव्हते. तरी त्या अनुभवानं त्याचं मन हललं. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला. तिथे एक साधू शांतपणे म्हणाले, सेवा म्हणजे प्रेम, भीती नाही. हे ऐकताच त्याला वाटलं जणू स्वामी स्वतः त्याच्याशी बोलत आहेत. त्यानं त्या दिवसापासून स्वतःवर कठोर निर्णय लादणं पूर्णपणे बंद केलं. मनाने प्रामाणिकपणे राहण्याचा मार्ग स्वीकारला. म्हणजे काही आठवड्यात त्याच्या सवयी आपोआप बदलायला लागल्या. ज्या गोष्टींबद्दल त्याला आधी विदारक परिस्थिती निर्माण व्हायची, त्या आता शांतपणे कमी होऊ लागल्या. त्याला जाणवलं की मनामध्ये बदल जबरदस्तीने नाही, तर तो स्वतःच्या अंतर्मनातून होतो. एक दिवस तो आपल्या मित्रांसोबत बसला होता, तेव्हा त्यानं सहज मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये अपराधीपणा नव्हता, फक्त शांत समाधान होतं. त्याला कळलं की स्वामींनी त्याच्याकडून काही हिसकावून घेतलं नाही, पण हा बदल मात्र स्वामींनी घडवून आणलेला आहे. त्यानं फक्त त्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवलं. त्या रात्री स्वप्न पडले आणि स्वामी हसत म्हणाले, जेव्हा मन बदलतं तेव्हा सवय आपोआप स्वतः मागे राहतात. सकाळी उठल्यावर त्याला इतकी शांतता वाटली, जणू आयुष्यभराचा भार उतरला होता. आता तो इतरांना सुद्धा सांगू लागला की स्वामी सेवा करण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही. अपूर्ण माणूसच स्वामी सेवेतून पूर्णत्वाकडे जातो. त्यानं अनुभवलं की स्वामींची खरी कृपा म्हणजे माणसाला हळूहळू योग्य दिशेला नेणं. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण त्याला घाबरवत नव्हती. कारण त्याला खात्री होती की स्वामी त्याच्या सोबत आहेत. त्याच्या मनात आता एकच भावना उरली होती, ती म्हणजे स्वामींच्या प्रती फक्त आणि फक्त कृतज्ञता. भक्तांनो, स्वामी सेवा ही करताना नियमापेक्षा आपण जास्त विश्वास आणि श्रद्धेची गरज असते. मन जर शुद्ध असेल तर स्वामी नेहमी आपल्या सोबत राहतात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आणि कथा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार.